नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आरोग्य विभागात घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. स्वच्छता निरीक्षक या पदाची पदभरती जाहिरात धुळे महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदासाठी महिला पुरुष दोघेही अर्ज करू शकतील. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. वेतन या पदासाठी 23,000 प्लस प्रति महिना असणार आहे. वयाची अट बघितली तर 38 वर्षापर्यंतचा उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे. तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज सादर करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदाची संपूर्ण माहिती, एकूण जागा, शैक्षणिक अर्हता, निवड प्रक्रिया, अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी आपण धुळे महानगरपालिका यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलं स्वच्छता निरीक्षक या पदासाठी ही पदभरती होत आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या कालावधीमध्ये अर्ज मागवला जात आहे. खुल्या प्रवर्गासाठी एक जागा, फक्त एक जागेसाठी स्वच्छता निरीक्षक या पदाची पदभरती होत आहे. या पदासाठी जो वेतन असणार आहे तो 23,485 चा पे स्केल दरमहा या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारची ही पदभरती स्वच्छता निरीक्षक या पदासाठी आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी घेण्यात येत आहे. त्याची जाहिरात या ठिकाणी धुळे महानगरपालिकेकडून इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता. परंतु पात्रता कशा प्रकारची या ठिकाणी लागणार आहे त्याची सुद्धा माहिती बघणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी बघा, इथे शैक्षणिक अर्हतेबाबत माहिती दिलेली आहे. तर उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच 12वीची परीक्षा ज्या उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली आहे, त्याचसोबत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम ज्या उमेदवारांनी उत्तीर्ण केलेला आहे, असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. त्याचसोबत शासन मान्य विद्यापीठाची पदवी असणाऱ्या उमेदवारास इथे प्राधान्य दिलं जाणार आहे आणि स्वच्छता निरीक्षक म्हणून काम केल्याचा अनुभव ज्या उमेदवारास असेल अशा उमेदवारांना सुद्धा इथे प्राधान्य असणार आहे. तर अशा प्रकारची ही पदभरती आहे आणि या पदासाठी जी शिक्षण पात्रता दिलेली आहे त्या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर एलिजिबल असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर पदाची कर्तव्ये व कोणकोणती कामकाज त्या उमेदवारास निवड झाल्यानंतर या ठिकाणी करावी लागणार आहे याचे स्वरूप इथे देण्यात आलेले. तर महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छता कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे, संबंधित विभागातील सफाई कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी व इतर स्वच्छता कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाज नियोजन करणे व पर्यवेक्षण करणे, रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालय, बाजारपेठ, उद्याने व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता नियमित होत आहे किंवा नाही याची तपासणी करणे, कचरा संकलन, वाहतूक व विल्हेवाट प्रक्रियेवर देखरेख करणे, त्यानंतर ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण, स्वच्छ संरक्षण, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता मोहिमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, अशा प्रकारचे विविध कामे जे स्वच्छतेशी निगडीत आहेत ते सर्व कामे त्या उमेदवारास निवड झाल्यानंतर या ठिकाणी करावी लागणार आहे. तर याचा तपशील या जाहिरातीमध्ये या ठिकाणी कामकाजाचा देण्यात आलेला आहे. तर याची संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. वयोमर्यादा कशा प्रकारची लागणार आहे, तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांकरता ही पदभरती आहे. तर 38 वर्षापेक्षा त्या उमेदवाराचे वय या ठिकाणी जास्त नसावे, म्हणजेच 38 वर्षापर्यंतचा उमेदवार या पदासाठी अर्ज येथे सादर करू शकणार आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारची होणार आहे, कंत्राटी स्वरूपाची ही पदभरती आहे. महानगरपालिका स्तरीय निवड समितीच्या अधीन राहून ही निवड प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहे. आयुक्त किंवा आयुक्त पदनिर्देशित या ठिकाणी जे अधिकारी आहे ते समिती अध्यक्ष असतील, ते या ठिकाणी या पदासाठी निवड करणार आहे. मुदतीत अर्ज या ठिकाणी स्वीकारले जातील. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेच्या गुणांकानुसार, अनुभवानुसार आणि मुलाखतीच्या आधारे त्या पात्र उमेदवाराची निवड या ठिकाणी केला जाणार आहे. अंतिम निर्णय हा समिती अध्यक्ष व आयुक्ताचा या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे निवड प्रक्रियेचे स्वरूप इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर खालीलप्रमाणे अटी व शर्ती नियुक्तीबाबत कशा प्रकारच्या या ठिकाणी असणार आहे याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करताना कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे दिली आहे. तर बघू शकता, सोबत तुम्ही आधार कार्ड जोडू शकता, त्यानंतर रहिवास प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक, त्यानंतर स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण केल्याचं गुणपत्रक, त्यानंतर पदवी गुणपत्रिका असेल तर ते या ठिकाणी जोडू शकता, किंवा स्वच्छता निरीक्षक म्हणून काम केल्याचा अनुभव या ठिकाणी तुम्हाला असेल तर त्याचे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी जोडू शकता. तर अशा प्रकारची दस्तावेज तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करताना लागणार आहे. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कशा प्रकारची या ठिकाणी असणार आहे, तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज इथे सादर करायचा आहे. जॉब रिक्रुटमेंट डॉट धुळे कॉर्पोरेशन डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे. ऑफलाईन, टपाल, डाकपोस्ट, ईमेल किंवा अन्य मार्गाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. अर्ज प्रक्रियेकरता जो काही अर्ज शुल्क लागणार आहे तो खुल्या प्रवर्गाकरता 1,000 रुपये या ठिकाणी अर्ज शुल्क असणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी काही माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर ही सर्व माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी वाचून या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. जाहिरातीची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ही जाहिरात तुम्ही या ठिकाणी प्राप्त करू शकता आणि या जाहिरातीच्या माध्यमातून या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक या पदाची ही पदभरती एक जागेसाठी आरोग्य विभागामध्ये
पदमध्ये या ठिकाणी घेण्यात येत आहे. त्याची जाहिरात धुळे महानगरपालिकेकडून इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.